अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आजच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा. आजच्या सत्कार कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती नेताजी राऊत साहेब सत्काराला थोडक्यात उत्तर देतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आशुडो प्रमुख सत्कारमूर्ती आर के माक्षे साहेब, शेता सर, युवक सर, त्याच्यानंतर जयसिंग चव्हाण सर, रमेश गुंजरे साहेब, इतर सत्कारमूर्तीपैकी प्रवीण भाऊ, विजयकुमार द्विवेदी, शंकरभाऊ आगडकर आणि नानाभाऊ, माझे उपस्थित सहकारी मित्र, भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आशिष भाऊचे आभार मानतो, बाबासाहेबांचे आभार मानतो. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि योग्य पद्धतीने आयोजित केला. मला सत्कारमूर्ती म्हणून बोलावं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इतरही सत्कारमूर्तींचा त्यांनी इथे सत्कार करण्याचा प्रयत्न करून एक त्यांची उत्साह द्विगुणित केला, आमचाही उत्साह द्विगुणित केला, याच्याबद्दल त्यांचे आभार. माझा सत्कार हा LLM झाल्याबद्दल आयोजित केला आहे. LLM करण्याचं कारण असं होतं की सुरुवातीला जेव्हा 2004मध्ये मी LLB झालो तेव्हा यवतमाळला शिकत होतो, बहिणीकडे होतो, आईकडे एकटी होती. त्याच्यामुळे LLB झाल्याबरोबर मला मग पुढे कुठेही जाता नाही आलं, ना यवतमाळ, ना अमरावती, वर्धा, नागपूर, कुठेही पुढं शिक्षण घेता नाही आलं आणि व्यवसाय करणं आवश्यक होता म्हणून मी ते घाटंजीला प्रॅक्टिसला गेलो. मला यवतमाळलाही या मोठ्या सगळ्या कोणत्याही वकिलाकडे ज्युनियर म्हणून राहता नाही आलं, याचं दुःख आहे आणि ते सदैव राहील. आणि घाटंजीला गेल्यावर जे रात्रक साहेबांचं ऑफिस जॉईन केलं होतं, 3 वर्ष त्यांच्याकडे होतो. मनाक्षी साहेबांचा माझा अनुभव सारखाच आहे. सिनियरनी मला 3 वर्षात 1 रुपया सुद्धा दिला, पण त्यांच्यापेक्षा एक दुसरा अनुभव मला असा मिळाला. मी जसंही घाटंजीला गेलो त्यांनी घाटंजी कोर्टात येणं बंद करून टाकलं आणि सर्व फाईल्स माझ्या हातात चालविल्या. तो एक अनुभव 3 वर्षात चांगला मिळाल्यामुळे मी स्वतः तलावात पोहल्या गेल्यामुळे मला डायरेक्ट शिकायला मिळालं. तो एक चांगला अनुभव होता. आणि नंतर कधीही मला सिनियर सोबत राहून कोणतंही सेशन, कोणतंही अपील, कोणतीही केस चालवता आली नाही, त्यांचं काम पाडता आलं नाही. मी स्वतःच सगळं शिकलो आणि मग प्रॅक्टिस करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे घाटंजीलाच थांबलो. यवतमाळला राहायची सोय नव्हती आणि स्वतः गेल्यामुळे 3 वर्षानंतर डिसिजन घेतलं की पैसा मिळून नाही राहिला आणि पैसा तर आवश्यक आहे, अनुभव तर घेतच आहोत आपण, स्वतः घेतलं तरी अनुभव येणारच आहे. तर जो घ्यायचा ती शिदोरी बांधून घेतली आणि 3 वर्षानंतर करेक्ट 2007मध्ये त्यांचं ऑफिस सोडलं आणि स्वतः प्रॅक्टिस चालू केली. तुम्हाला सांगतो एकाच वर्षात मला माझी प्रॅक्टिस इतकी वाढली की मला जे आवश्यक मानधन होतं माझं महिन्याचं ते मला मिळालं. तर तेव्हापासून 2008पासून मी स्वतः प्रॅक्टिस करतो इंडिपेंडंट. आणि नंतर काही लोक आपले मार्गदर्शक असतात आशिषसारखे वगैरे, त्यांनी परीक्षा द्यायचा सल्ला दिला. मग 2011पासून मी जवळपास 7 वेळा डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षा दिला. प्रत्येक प्रिलिममध्ये पास झालो, 3 वेळा इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण तेही जमलं नाही. पण मध्ये मग करोना काळ आला, स्टॉप झालं सगळं. तर त्या काळामध्ये त्याच्या 1 वर्ष अगोदर घरच्या लोकांनी पण सल्ला दिला, तुमची LLM करायची इच्छा होती तर LLM करायला पाहिजे, आता तुमच्याजवळ वेळ आहे तर करा. म्हणून LLM ॲडमिशन घेतली आणि 2 वर्षामध्ये मी LLM झालो. आणि म्हणून हा या 45व्या वर्षी मला LLM होण्याचा योग आला आणि त्या पद्धतीनं मी LLM झाल्यामुळे मला या वयामध्ये LLM करणे, प्रॅक्टिस चालू असताना हे सुद्धा एक थोडं आव्हानात्मकच आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही माझा सत्कार करून माझा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. याच्यानंतरही मला अजून 2 वर्ष 3 वर्ष वेळ आहे. एक्झाम आल्या तुम्ही देणारच आहे, तो काही प्रॉब्लेम नाही. पण मी प्रॅक्टिसमध्ये सुद्धा समाधानी आहे. तालुका केसवर राहून सुद्धा जिल्ह्याला 1 दिवस येतो, 1 दिवस पांढरकवडा जिल्हा कोर्टामध्ये जातो, बाकी दिवस घाटंजी जातो.
पण आशिष भाऊ आता सध्या जोडीशेलीची पोझिशन अशी आहे की आमच्या इथे आधी 2 जजेस होते, आता एकच राहू आणि त्याच्यामध्ये सुद्धा काम करण्याचा उत्साह राहत नाही. तर अशा वेळी तालुक्या जजेसच्या तालुक्याच्या वकिलांना इतका मोठा प्रश्न येतो की जर आपण फुल टाईम जर घाटांनी किंवा तालुक्याच्या प्लेसला जर राहिलो तर आपल्याजवळ सगळं आहे पण ऐकून घेणारं कोणी नाही अशी परिस्थिती. त्या दृष्टीनं सुद्धा काही करता आपण विचार करावा आणि एवढं बोलून मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहे ॲडव्होकेट श्वेता सर. त्यांच्याबद्दल सांगायचे आहे प्रामुख्याने दारव्हा बार काउन्सिलचे चैतन्य. आपल्या मिश्किल स्वभावाने प्रत्येकाची खिडकी घेणारे आणि न्यायालयाचे तणावपूर्ण वातावरण हलके फुलके ठेवणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे आणि आज ते आपले मनोगत आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. श्री क्षेत्र मानकीय आदरणीय अध्यक्ष श्री ॲडव्होकेट आशिष देशमुख साहेब, आदरणीय सत्कारमूर्ती श्री ॲडव्होकेट मनक्षे साहेब, तसेच आदरणीय सत्कारमूर्ती माझे सर्व सहकारी ॲडव्होकेट्स, आदरणीय श्री नेताजी भाऊ, श्री प्रवीण भाऊ, श्री विजय भाऊ त्रिवेदी आणि कोरोना योद्धा आदरणीय शंकरराव खागणकर, आदरणीय नानासाहेब भोगडे आणि बाकी माझे सर्व सत्कारमूर्ती, सर्व आदरणीय मित्र, तसेच सर्व सन्माननीय माझे वकील बंधू आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्रतिष्ठित न्यायालयीन कर्मचारी आणि विशेष करून उपस्थित राहिलेले आदरणीय माजी न्यायाधीश साहेब. आजचा कार्यक्रम आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याचा आपले अभिनंदन. विशेषतः माझे आवडते मित्र ॲडव्होकेट चौधरी साहेब यांचा मला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. मग तो तुमचा अधिकार आहे आणि तुमचा हक्कही आहे आणि मी निश्चित येणार. आणि या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण नेट येथील न्यायालयामध्ये दीपोत्सव साजरा केला आणि सुंदर अशी घोषणाही केली. तसेच विशेष प्रकारची महिला ॲडव्होकेट भगिनींनी रांगोळी काढून जी आकर्षक अशी जी योजना केली ते आम्ही मोबाईलमध्ये पाहिली, त्याबद्दल मी आपलं समाचार. श्री क्षेत्र मानकीय आंबा हे विदर्भाचे आध्यात्मिक स्थळ आणि परमहंस उद्धव बाबा यांचे स्मृतिभाव निर्माण करण्यामध्ये सर्व तऱ्हेने प्रयत्न केल्याबद्दल आणि ही वास्तू उभी करण्याबद्दल नेर येथील सन्माननीय श्री पवनजी जयस्वाल साहेब आणि श्रीमती जयस्वाल साहेब यांनी जे काही विशेष योगदान दिलं आहे त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल आपला कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझा उल्लेख प्रमुख पाहुणे म्हणून केला, परंतु मी येथे प्रमुख पाहुणा म्हणून आलेलो, मी आपला बंधू भाऊ म्हणून आलेलो आहोत. म्हणजे आपल्यामध्ये वेगळेपणे आपल्यामध्ये सगळे ते मला स्पष्ट करायचं, कारण की पाहुणा येतो आणि तसा जातो. मी नेहमीच आपल्यासोबत राहणार आहे. आज आपण समाजातील प्रथित यश श्रेष्ठ मान्यवरांचा सत्कार करीत आहात, हे एक विशेष प्रशंसनीय बाब आहे. यवतमाळातील ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय श्री ॲडव्होकेट मनक्षे साहेब यांचा मला पुष्कळ मागील वर्षापासून परिचय आहे. जिल्ह्यामध्ये ते नामांकित असे वकील, विशेषतः सिव्हिल क्षेत्रातील जे दिग्गज वकील यवतमाळला होऊन गेले, दाते वकील साहेब, श्री दाते वकील साहेब, श्री एलकुशवार वकील साहेब, शेवटी श्री ओसवाल वकील साहेब यांची परंपरा त्यांनी आजही कायम राखली. ओसवाल साहेब मनक्षे साहेबांच्याबद्दल म्हणावं लागेल की एक ते 700 विद्यापीठ आहे, त्याच्याकडे जाऊन आपण केव्हाही
कोणालाही काहीही माहिती विचारा, त्याचं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. त्याची न्यायालयाची कार्यपद्धती पाहून आम्हाला एक प्रेरणा मिळते आणि त्यांचे नेहमी मार्गदर्शन तर मिळतेच, पण मनाक्षे साहेबांचा केस लॉ संबंधीचा आग्रह वाखाणण्यासारखा. एखादा नवीन केस लॉ असला तर मनाक्षे साहेब त्याची जेव्हा ताबडतोब बोलवतात आणि त्यांच्या सगळे घेतात, म्हणतात की हा केस लॉ केव्हा कुठे कामी पडेल तो सगळे असला पाहिजे, अशी त्यांची एक विशेष प्रवृत्ती असते. आणि त्यांचं रेव्हेन्यूबद्दलचं एक सखोल ज्ञान. रेव्हेन्यू याचे दोन ऑक्सफर्ड दृष्टीमध्ये अर्थ आहे. रेव्हेन्यू म्हणजे ज्याचा कुठे ठाव ठिकाणा नाही ते रेव्हेन्यू. साहेब रेती हरासाला गेले, साहेब स्पॉट इन्स्पेक्शनला गेले, साहेब मंत्री आले तर दौऱ्यावर गेले, म्हणजे एक रेव्हेन्यूचा ठाव. आणि रेव्हेन्यूचा दुसरा अर्थ आहे लार्जेस्ट इन्कम फ्रॉम एनी साईड. त्याचा अर्थ मला नाही सांगता येणार, पण असं म्हणतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर या रेव्हेन्यूचा सखोल अभ्यास करणारे मनाक्षे साहेब यांच्याकडून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आणि म्हणून मनाक्षे साहेबांना मी दीर्घायुष्य, आरोग्य, सुखसमृद्धी आणि त्यांची पूर्ण कार्यक्षमता वाढो अशी परमेश्वराने प्रार्थना. मला आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हक्काने जरी बोलावलं तरी मी आपला आभारी आहे. विशेष माझा आजचा मुद्दा असा आहे की मी काल एक वर्तमानपत्र वाचत आणि आमच्या महिला किराणा माल बोलावला, त्याच्यातला किराणा काढून देतो आणि ते कागद फेकून देतो, पण ते इंग्रजीत बेस ते कागद मी जमा करतो आणि ते नेहमी वाचतो. त्याच्याकडे कठीण शब्द डिक्शनरीमध्ये पाहतो ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आणि त्याच्याबद्दल मला खूप माहिती मिळते. ती म्हणजे सवय आहे असं म्हणा. तर हे कागदातूनच मला असं कालच वाचता असं मिळालं की रोल ऑफ ए ज्युडिशियरी ॲट प्रेझेंट हा एक क्रुशियल मुद्दा आहे. आज तुम्ही वर्तमानपत्र उघडा तर तुम्हाला असं वाटेल की काहीतरी न्यायालयाकडून नवीन अशा केसेस आलेल्या आहेत. तर या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की रोल ऑफ ए ज्युडिशियरी ॲट प्रेझेंट टाइम्स. तर काल आपण 26/11 रोजी संविधान दिवस साजरा आहे. आज भारतीय राज्यघटना ही कसोटीवर लागलेली आणि परवा मी माझे सिनियर ॲडव्होकेट मिर्झा साहेब यांचे चिरंजीव श्री फिरदौस मिर्झा जे आता हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात वकील आहे, त्यांचा एक लेख वाचला. त्यांनी सांगितलं की राज्यघटना म्हणून पहा आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून या जातीचे समजून जाईल. फार चांगला लेख होता तो. तर त्या दृष्टीने मला सांगायचं आहे की आपली जी राज्यघटना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या भारतीय राज्यघटनेचा अर्थ आपण पाहिला. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला माहीत आहे आपल्याला भूक लागली असेल, वरण भात घ्यायला समाधान होत नाही, पण आपल्या सहनशीलतेवर प्रमाण करून मी माझं थोडंसं वाचून मागवतो, कारण की हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या काळामध्ये आणि याच्यावर वकिलांनी जास्त विचार करायला पाहिजे म्हणून मी सांगतो. तर अध्यक्षाकडे परवानगी मी 2 मिनिटं अजून घेतो. तर आदरणीय न्यायाधीशासमोर जसं म्हणतात की ज्ञानेश्वरीचा साहित्यिक अर्थ वेगळा, ज्ञानेश्वरीचा आध्यात्मिक अर्थ वेगळा. ज्ञानेश्वरीचा ज्याचा सखोल अभ्यास असेल मला माहीत, परंतु आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा रिझल्ट आस्पेक्ट म्हणजे कायदेशीर अर्थ वेगळा आणि राजकीय अर्थ वेगळा, पॉलिटिकल आस्पेक्ट झाला. तर या राजकीय अर्थ लावण्याची वेळ आज आली. आतापर्यंत कायदेशीर अर्थ लावल्या गेले, सुप्रीम कोर्टापर्यंत मोठमोठे गोलकनाथ केसपासून तर शहाबानी केसपर्यंत असे न्याय निर्णय झाले. परंतु आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपले जे राजकीय आस्पेक्ट ज्याला पॉलिटिकल आस्पेक्ट म्हणतो त्याच्या कसोटी लागत. तर मला असं सांगायचं आहे, जुन्या काही असं म्हणत होते
की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढली. बरोबर आहे ना? शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये. आज रोज शहाणी माणसं कोर्टाची पायरी चढू, रोज 5 वाजता होतो शहाणी माणसं कोर्टाची पायरी चढू नये. आणि या शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढण्यासाठी जे जे काही त्यांचे कारणं असतील त्याच्या सखोल याच्यात तुम्ही जाणार नाही, त्याचा प्रयत्न करत नाही आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही जंगलचा कायदा होता आणि हा जंगल सत्याग्रह आमच्या महाराष्ट्रातील विदर्भामध्ये उमरखेडला यवतमाळचे बापू जेणे यांनी पहिला जाड करून कायदा भंग केला, जंगलचा कायदा. आणि या जंगलचा कायदा आम्ही तेव्हा मोडला आणि स्वातंत्र्य नावाने आम्ही कायद्याचं जंगल उघडलं. पूर्ण जंगल उभं केलं, इतके कायदे निर्माण केले की पुष्कळ कायद्याचं नाव आजही आपल्याला माहिती. चीफ साहेबालाही माहिती आहे कोण दिला. चीफ साहेब म्हणजे तो सरकारी वकील कुठे दिसला पाहिजे, सरकारी वकील म्हणजे तो सिनियर कुठे दिसला पाहिजे, सिनियर पोस्ट दिले लागेल. म्हणजे या कायद्याच्या जंगलाला आता कमी करण्याचा सरकारने निर्णय घेतला हा प्रश्नच नाही आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की हा जो पॉलिटिकल आस्पेक्ट आहे याचा विचार करण्याची आज न्यायाधीशांना आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे न्यायालयाची जबाबदारी खूप वाढली आणि न्यायालयाला मदत करण्याची जबाबदारी आमच्या वकील मित्रांची. न्यायालयाला न्याय निर्णयाकडून येण्यासाठी आमच्या वकिलांचं नेहमी सहयोग लागते आणि ते आम्ही घेत असतो. अशा प्रकारे या जुन्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या बाजूंनी दिशानिर्देश दिले होते ते दिशानिर्देश देण्याची आज परिस्थिती आपल्या वकिलांकडे भेटते. आपल्या पुन्हा घेता आपल्या सगळ्यांचं पुन्हा मी अभिनंदन करतो आणि मला सांगायचं आहे की वकिलीचा व्यवसाय हा खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये आदरणीय मनाची साडी सांगितली ऑनेस्टी इज दी बेस्ट. माणूस ऑनेस्ट असला आणि मेहनत खूप केली आहे आणि हा एक मोबाईल प्रोफेशन होता. त्या दृष्टीने आपण सर्व कार्यकर्ते आहात. जाता जाता शेवटी मी येणाऱ्या 2022 त्या नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट साबळे सर आपले मनोबल व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय सत्कारनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे वकील बंधू आणि प्रतिनिधी, खरं पाहता मी वगैरे साहेबांना म्हटलं होतं की मला बोलता येत नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही. पण आता म्हणजे नाव सुचवल्यामुळे एक स्टेज जरी माझं वाढावं म्हणून मी फक्त 2 शब्द बोललो. ॲक्च्युली मराठी साहेबांनी, शेखर साहेबांनी आणि राऊत साहेबांनी वकिलांना कोणते गुण असावे याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामध्ये अजून काय ॲडिशन असावं तेवढंच मी थोडक्यात सांगणार आहोत आणि माझे 2 शब्द संपवणार. खरं पाहता वकील हा नोकरा असतात, म्हणजे कोणत्याही गोष्टीवर जजेसोबत भांडण करणारा नसतात आणि सबमिसिव्ह असतात आणि आपली बाजू नम्रतेने सबमिसिव्ह पद्धतीने जजला कशी समजेल त्याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि वकिलांनी अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही प्रकरणामध्ये उभं राहू नये. एखादी डिफिकल्टी असेल तर त्यांनी सिनियरकडे जावं आणि ती डिफिकल्टी त्यांच्यासमोर मांडून त्या आयडिया क्लिअर कराव्या तरच केस चालवतात. नाहीतर काय होतं, काही काही वकील लोक बिना अभ्यास करता केस चालवतात आणि विनाकारण त्या निष्पाप पक्षकाराला त्याचा भूर्दंड बसतो, त्याला शिक्षा होते. तसं होता कामा नये. तसंच वकिलांना शक्यतो वाईट व्यसन नसावे. शक्यतो शब्द वापरतो, नसावेच हा शब्द मी वापरू नये.
वाईट व्यसन नसावं आणि वकील हा मानसिकरित्या शारीरिकरित्या सक्षम असावा. वाईट व्यसन असेल तर डेफिनेटली दुसऱ्या दिवशी सुस्तीमध्ये राहू शकता, तुम्ही तुमच्या केसवर प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही, त्यामुळे पक्षकाराचं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि वकील हा प्रामाणिक असावा. जितकी रुपये असेल तितक्याच प्रामाणिकपणे त्यांनी काम करावं आणि वकील हा मेहनतीचा असावा. इतके मी 2 शब्द बोलून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. त्यानंतर ॲडव्होकेट दिलीप भाऊ देशमुख सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आशिष भाऊ देशमुख, माजी अध्यक्ष आणि सन्मान्य सदस्य महाराष्ट्र राज्य बार कौन्सिल, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री मनसे साहेब, तसेच सत्कारमूर्ती राऊत साहेब, आपल्या सरकारचे श्री भागलकर, आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, कोरोना विभाग, तसेच तेजल बसवेजी माझे सहकारी मित्र, विपिन मित्र, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र ॲडव्होकेट चौधरी, ॲडव्होकेट डोबळे, ॲडव्होकेट शेंडे, ॲडव्होकेट गुंगरे, आमचे जेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री साहेब, तसेच उपस्थित सर्व महिला मंडळी व माझ्या बंधुबांनी. तर आता आपल्या सगळ्यांना सांगितलं म्हणून साहेबांनी खरोखर म्हणजे किती प्रॉम्प्ट होते आणि खरोखर ते प्रॉम्प्ट आहे. मी त्यांना जवळजवळ म्हणजे 1987 पासून होतो, कारण 87मध्ये मी किती होतो आणि तेव्हापासून माझा मनसे साहेबांचा जन्म आहे. खरोखर त्यांना म्हणजे पंक्च्युअल जे असते, कारण आता ते 11 वाजता मृत्यू शाळेला पोटात घडत राहणं आणि 5 वाजेपर्यंत पोटात थांबणं, म्हणजे आता आम्ही सुद्धा पण मी सुद्धा आता त्या दिवशी फार गर्वाची गोष्ट, मी नेरला पोटात आलो आणि मी आपलं असं पोटणं घालता फ्रॅक आणि म्हणून जायला मलाच ते अपळल्यासारखं वाटलं का, म्हणजे अजूनही ते म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे वकिली सगळ्या गोष्टी कशा ते अजूनही काटेकोरपणे पाळतात आणि यशस्वी वकिलाचं खरोखरच ते हे आहे. आणि सगळ्यात मेहनत त्यांची सिव्हिलच्या म्हणजे मी सुद्धा बरेच त्यांच्या ऑफिसला गेलो आहे, नेहमी ते अभ्यास वगैरे करतात. काही सांग त्यांनी 5:30 वाजता उठतो आणि आता तर आपण म्हणजे सकाळचा उठलं तर सगळं जवळपास बदल झाला आहे म्हणजे असे. तर ती त्यांची एक मेहनत आहे की त्यांचे तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या पूर्ण युद्धे ज्यांनी काम केलं, मी त्यांना सुद्धा पाहतो. आमच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी आहेत, ते खरोखरच दिवस रात्र या कोरोनाच्या याच्यात ते आपल्या कार्यक्रमात होते. तसेच भागलकर, त्यांना एक आगळा वेगळा छंद आहे, खरोखरच तो छंद त्यांचा वाखाणण्याजोगा आहे. आणि ह्या वेगवेगळ्या सत्कार झाला आणि या कार्यक्रमाला आता आज म्हणजे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अशी का मनसे साहेबाचा सत्कार होता, मी निघालो, तुमचा फोन आला. आता यांना सांगितलं तर बाबा मी, परंतु मी गाडीने निघालो, गाडीने येत आहे तर मला लागेल होतं असं, पण मी गाडी ठेवून गेली आणि स्वतः दवाखान्यात गेलो, पट्टी बांधली. पण का तर मनसे साहेबाचा सत्कार आहे बा आणि खरोखर एवढ्या मोठ्या माझ्यापेक्षा सुंदर माणसाचा आणि मी ते आज या कार्यक्रमाला आलो इतकी सांगतो, कारण प्रमुख पाहुणेला वस्तू होते, पाहुण्याची काही कमितता नव्हती आणि म्हणून इतके बोलून मी माझे म्हणू शकत होतो. या कार्यक्रम चांगल्या रीतीने चौधरी साहेबांना आणि चौधरी साहेबांना आता काय माझे ते ज्युनियर आहेत, बरोबरच त्यांनी म्हणजे आज या आपल्या राष्ट्रवादी लिगल सेंटर जे प्रॉपर ज्या माणसाला द्यायला पाहिजे एवढ्या वेळात म्हणजे वाढवलं त्यांनी. आणि तसं त्यांच्या बाकी प्रॅक्टिसमध्ये काही सांगायला लागलं, ह्या सगळ्या मी त्यांना तसेच शुभेच्छा देतो. मनसे साहेबांना यापुढे दीर्घायुष्य लाभो, तब्येत निवृत्ती चांगलं असे मी ईश्वर त्यांची प्रार्थना करतो. तसेच सर्व कोरोना नेत्यांना सुद्धा त्यांना
त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्य भरभराटीवर जातं अशीच मी ईश्वरची प्रार्थना करतो व माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोतांच्या दृष्टीने व्यक्त करते. कोणत्याही गोष्टीला यशस्वी करण्यासाठी चांगले नेतृत्व असणे गरजेचे असते. तसेच कोणत्याही कार्यक्रमातून ध्येय निश्चिती साधायची असेल तरीही नेतृत्व महत्त्वाचे असते. म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आशिषभाऊ देशमुख अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेल यवतमाळ जिल्ह्याद्वारा आयोजित आजच्या या जाहीर सत्कार समारंभाचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक आपल्या जिल्ह्याचेच नव्हे तर या संपूर्ण विदर्भातील सर्व वकिलांकरता एक प्रेरणास्थान असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय आजचे मनोक्षे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्कारमूर्ती आमचे बंधू सन्माननीय ॲडव्होकेट नेताजी राऊत साहेब, आजच्या कार्यक्रमाचे तिसरे सत्कारमूर्ती आपल्या न्यायालयातीलच एक महत्त्वाचा भाग असलेले न्यायालयीन कर्मचारी श्री रवींद्रराव राऊत, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्कारमूर्ती सन्माननीय श्री विजयकुमारजी द्विवेदी साहेब, कोरोना योद्धा सन्माननीय श्री शंकरभाऊ वगडकर, दुसरे कोरोना योद्धा सन्माननीय श्री नानाभाऊ डोंगरे, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शेषासाहेब, आदरणीय कमरुद्दीन साहेब, आदरणीय राजूभाऊ साबळे, सन्माननीय हेडकर साहेब, सन्माननीय जुंगरे साहेब, आदरणीय हटकर काका, आदरणीय देशमुख साहेब, सन्माननीय जयसिंग चव्हाण साहेब, सन्माननीय पसले मॅडम, नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलभाऊ खाडे, ज्यांनी आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नियोजन पद्धतीने आयोजित केला, ते माझे सहकारी सन्माननीय बाबाजी चौधरी, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल यवतमाळ जिल्हा, इथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे सर्व सन्माननीय वकील बंधू भगिनी, न्यायालयीन कर्मचारी आणि तसेच पत्रकार बांधवांनी, आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा मानस बाबांनी ज्यावेळेस व्यक्त केला त्यावेळेस बाबांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली की हा कार्यक्रम आपण कोरोनाचा इतका मोठा कार्यकाळ गेल्यानंतर घेतो आहोत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये घेतो आहोत. या कार्यक्रमाला एक आत्मीयता सुद्धा आहे, कारण की कोरोना योद्ध्यांचा सत्कार ज्यांना आपण आपल्या वकिली क्षेत्रामधील एक उपलब्धी मानतो अशा व्यक्तिमत्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्या निमित्ताने प्रकट मुलाखत आदरणीय आरती मनोक्षे साहेब यांची सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही निश्चितपणे पुढाकार घ्या, या कार्यक्रमाला जरूर या कार्यक्रमाकरता येईल. केवळ सहभागच नाही, या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या प्रकारची मदत लागेल ती आपण सांगा. परंतु मला अजून सांगावं वाटतं की बाबांनी एकट्याने हा धनुष्य या ठिकाणी केलेला आणि चांगल्या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केलं, त्याबद्दल अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघून मला एक प्रकर्षानं जाणवतं की बिगिनिंग ऑफ एव्हरीथिंग इज स्मॉल लाईक अ स्प्रिंग, ही जी एक इंग्रजीची म्हण आहे. तसं पाहिलं तर विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर बेस बघितला तर अतिशय कमकुवत ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना मान्य केली पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विदर्भामध्ये ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे स्थान नाही. आणि या प्रकारे काम करत असताना ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राची धुरा ज्यावेळेस मी सांभाळतो
किंवा मराठवाड्यामध्ये असो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असो, एक मोठ्या प्रमाणामध्ये वकील वर्ग आपल्या पक्षाकडे आकर्षित झालेला आहे. परंतु विदर्भामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर कठीण परिस्थितीमध्ये बाबा तुम्ही इतकं चांगलं संघटन या ठिकाणी जमा केलं, त्याबद्दल खरोखर आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण की आपण जर, मला कोणाला टीका करायची नाही, परंतु अधिवक्ता परिषद हा शब्द जर आपण ऐकला की गेल्या 5-6 वर्षामध्ये 2014 पासून आपल्या कानावर शब्द पडतो. त्याच्यापूर्वी अधिवक्ता परिषद नावाची कुठली वकिलांची संघटना आहे याची आपल्याला माहिती सुद्धा नव्हती. परंतु ज्या प्रकारे सरकार आल्यानंतर, भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळी 2014 साली आलं आणि त्यानंतर अधिवक्ता परिषद नावाची एक वकिलांची कुठलीतरी संघटना भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्या माध्यमातून वकिलांना एकत्रीकरण करण्याचं काम ती संघटना करते आहे, हे ज्यावेळेस लक्षात आलं तर त्यांचे पण आज तरी मला असं वाटतं की आपली सुरुवातीचाच मेळावा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही आमचे मेळावे 5 लोकांपासून सुरुवात केली. जी ऑप्टिमिस्टिक किती होती लक्षात ठेवा की 5 जणांपासून केलेली सुरुवात आणि मागचा त्यांचा निवडणा डॅमला त्या ठिकाणी झालेला कार्यक्रम, त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग हे जर आपण बघितलं तर यामध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि हा आमूलाग्र बदल होत असताना त्यांनी, त्याला म्हणतो आपण की पक्षाच्या अजेंड्यासोबतच अधिवक्ता परिषद हे नाव घेऊन नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असं म्हणून वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना त्या ठिकाणी व्यासपीठावर बोलवून वकिलांना कायदेविषयक मार्गदर्शनाचं एक निमित्त त्या ठिकाणी साधलं. आणि ते करत असताना एक वकिलांचं संघटन ते वाढवत गेले. कोणाचा एखादा प्रकार गुण असल्यावर तो आपण घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आता ही संघटना आपण वाढवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, ज्या दिवशी आपलं सरकार सत्तेमध्ये आलं आणि आपला पक्ष सत्तेमध्ये बसला त्यावेळेस सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांची, आदरणीय अजितदादांची, आदरणीय सुप्रियाताई आणि जयंत पाटील साहेब या चौघांची एक संयुक्त मिटिंग झाली असताना त्यांनी सांगितलं की वकिलांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक माहिती मला आम्हाला सगळ्यांना द्या की काय काय वकिलांचे प्रश्न आहेत. संपूर्णपणे वकिलांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणी केली. ती मांडणी केल्यानंतर वर्षभराचा कार्यक्रम ठरवला. वर्षभराचा कार्यक्रम ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांपासून, नोकरीच्या नियुक्त्यांपासून ते ज्या ज्या महामंडळ आहेत, ज्या ज्या पॅनल आहेत, त्या पॅनलवर नियुक्त्यांपर्यंतची चर्चा झाली. तर दुर्दैवानं हे सरकार नोव्हेंबर 2018 सत्तेमध्ये आलं आणि मार्च 2019 पासून कोरोनाचं संकट आपल्या राज्यावर घेऊन आलं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन कमी झालं गेलं, बैठका कमी व्हायला लागल्या. आणि हे करत असताना ज्या ज्या वेळेस जायला लागलं तर फक्त सरकारी वकील एवढाच अजेंडा ज्यावेळेस गेला तर काही काही वेळेस नेते आपले चेष्टेने गमत करायला लागले. मी जर दूर दिसलो तर ते एकमेकांसोबत बोलायचे की आता हे सरकारी वकिलांचा विषय आपल्यासोबत काढला. परंतु वकिलांमध्ये वावरत असताना आपल्या वकील बांधवांचे आणि आपल्या वकिलींचे त्या ठिकाणी भावना पोहोचवणं आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं काम होतं. आणि त्याच्यामुळे गेल्यानंतर वकिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष होता की सरकार आलेलं आहे. सरकार आलेलं असताना त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वकिलांना काम करण्याकरता म्हणून तुम्ही सरकारी वकील असतील, नोटरी असतील, या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची भूमिका का आपलं सरकार घेत नाही, आपला पक्ष का मांडत नाही. तर त्याला थोडेसे 3 पक्षांचं सरकार आहे, काही अडचणी त्यांच्यामध्ये आहे. सगळ्यात मोठं म्हणजे आता मुख्यमंत्री आपले कार्यक्षम आहेत, परंतु इतका मोठा व्याप मुख्यमंत्र्यांकडे आहे की त्यांच्याकडे असलेल्या 17-18 खात्यापैकी विधी व न्याय खाते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आपल्या दारोडा तालुक्याचे अजय श्रद्धा साहेब सचिव होते, अजय श्रद्धा साहेबांनी मला सांगितलं की देशमुख साहेब तुम्ही माझ्याकडे ज्या आवेशपूर्ण याच्यात त्याच आवेशात मी मुख्यमंत्र्यांकडे फाईल घेऊन जातो. परंतु फाईल घेऊन गेल्यानंतर तिथं मला जेव्हा बाकीचे जे सचिव मंडळी असतात तिथले मुख्यमंत्र्यांची ओळख दिली, त्यांचा जो प्रतिसाद असतो ते त्या ठिकाणी सांगतात की फाईल तिथे ठेवून द्या, साहेबांना वेळ दिल्याची लागल्याची फाईल जातो. जे विधी व न्याय खात्याकडे पाहिजे त्या प्रमाणात जसं भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी विधी व न्यायाला मंत्र्यांनी लक्ष दिलं त्या प्रमाणामध्ये लक्ष आपल्याला या खात्याकडे देता येत नाही. आपल्या सगळ्यांचं दुर्दैव. आणि म्हणून प्रत्येक वेळेस माझी प्रत्येक वेळेस भेटीमध्ये विनंती असते आपल्या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावर की साहेब बाकी कुठले खाते नाही विकलित करते, दूरदृष्टिकोनाचा विचार ठेवा. ज्युडिशियरीवर तुम्हाला त्या ठिकाणी जर आज आपण ज्युडिशियल डिसिजन बघतोय
कुठल्या तरी राजकीय प्रभावाखाली काही निर्णय येत आहे. केवळ नावापुरतं ट्रान्सपरंट म्हणून एखादं भारताच्या मुख्य न्यायाधीशांचं एखादं स्टेटमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्रामध्ये छापलं जातं, परंतु ज्युडिशियरी कशा पद्धतीने काम करते तुम्ही आम्ही वकील लोक सगळे त्याच्यात बघतोय. लोअर ज्युडिशियरीचा त्याच्यामध्ये दोष नाही, त्याच्यामध्ये हायर ज्युडिशियरीला सुद्धा या ठिकाणी विचारमंथन करावं लागेल. सामान्य जनतेमध्ये सुद्धा असुरक्षिततेची भावना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस न्यायपालिकेला कठोर होऊन निर्णय घ्यावा लागतो. कुठल्याही प्रकारचे दबावाला बळी न पडता हे सुद्धा लक्षात घेतलं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस 5 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बाहेर मैदानात येऊन पत्रकार परिषद घेतात आणि त्या ठिकाणी ज्युडिशरीचं वाभाड काढलं जातं की आपल्या सगळ्यांसाठी, आपण जेव्हा स्वतःला ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट म्हणतो, आपल्या सगळ्यांसाठी अतिशय खेदजनक ही गोष्ट होती. आणि म्हणून ज्युडिशरीला जागा करण्याकरता विधी व न्याय खातं सक्षम करावं हे तेवढंच आवश्यक आहे. मी अनेक उदाहरणं दिले. आपल्या खात्याच्या कालच पुसदला येऊन गेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सगळे विटनेसेस होस्ट आहेत. एकच विटनेस पिकअप होता 353 केसला, तरी यशोमती ताईंना त्या ठिकाणी कन्व्हिक्शन दिलं. त्यावेळेस जेव्हा सरकारी वकिलांनी प्रभावीपणे ती बाजू जी मांडायला पाहिजे ती मांडली त्या ठिकाणी मांडली नाही आणि म्हणून ताईंना त्या ठिकाणी कन्व्हिक्शन झालं. ही एक उदाहरणासहित मी जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होती त्या सर्व मंत्र्यांसमोर ते उदाहरण दिलं. त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांनी माझी बाजू त्या ठिकाणी उचलून धरली आणि त्यांनी सांगितलं की साहेब, बुलढाणा जिल्ह्याचा जिल्हा गव्हर्नमेंट फीडर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट फीडर हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मला माहिती नाही कोण नेमकं आहे आणि तिथं अचानक दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीकडे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट फीडरचा चार्ज दिला जातो हे पालकमंत्र्याला सुद्धा माहीत नसतं. म्हणजे कुठेतरी समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी आहे असं प्रांजळपणे राजेंद्र शिंदे साहेबांनी त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सांगितलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सरकारी वकील नेमणुकी संदर्भामध्ये जस्टिस नलावडे साहेबांचे जजमेंट आहे. त्या जजमेंटच्या संदर्भामध्ये इंटरप्रेट करण्याकरता जी अधिकारी मंडळी बसलेली आहे त्या अधिकारी मंडळीचं पाहिजे तसं कॉपरेशन आपल्याला दुर्दैवाने मिळत नाही. ते त्यांच्या सोयीचे हात त्या जजमेंटचा लावत होते. परंतु मी अभिमानाने सांगतो की आपल्या पक्षाचे गृहमंत्री सध्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, ते LLM झालेले आहेत हे मला त्या मिटिंगमध्ये कळलं. त्यांनी मिटिंग कॉल केली, त्यांना सांगितलं की साहेब, सरकारी वकिलाच्या संदर्भात नलावडे साहेबांचं जे जजमेंट आलेलं आहे औरंगाबाद खंडपीठाचं त्या जजमेंटचा सखोल अभ्यास करा. त्यांनी फक्त जे ATPचे ADPP म्हणून प्रमोशन होण्याकरता 50% जागा राखीव ठेवा, ते पण आपल्या महाराष्ट्र ज्युडिशियल आपल्या सर्व्हिसेस अपॉइंटमेंटचे जे रूल्स आहेत 1997चे त्या रूल्सला धरूनच त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये शेवटच्या परिणामामध्ये त्यांनी म्हटलं की अद्यापही महाराष्ट्र शासनाने ते रूल्स बदलवलेले नाहीत. जोपर्यंत त्या रूलमध्ये बदल होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नियुक्ती तुम्हाला त्या रूल्सला सोडून करता येणार नाही. आणि ज्यावेळेस त्यांना मी वस्तू बदलून सांगितली त्यावेळेस त्यांनी आपले दरम्यानचे नड्डा साहेब, त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन शिंदे साहेब, नंतर होमचे सेक्रेटरी मनुकुमार श्रीवास्तव साहेब आणि होमचे ॲडिशनल सेक्रेटरी ACS लिमये साहेब या चौघांसोबत मिटिंग लावली. आणि मिटिंग लावल्यानंतर संपूर्णपणे त्यांचे जेव्हा चर्चासत्र सुरू होतं, लिमये साहेब आणि मनुकुमार श्रीवास्तव साहेब या दोघांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे शक्य नाही, हे जजमेंट पूर्णपणे आहे, आता शासनाला कोणत्या प्रकारच्या नियुक्त्या करता येणार नाही. 50% JNFC कोर्टामध्ये काम करणाऱ्या APPला प्रमोशन आणि राहिलेल्या 50% जागा या MPSC मार्फत करण्यात आल्या. मग सरकारचा रोल कुठं येतो? जेव्हा सरकारला सरकारची बाजू मांडण्यासाठी वकील नेमायचा असतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या चॉईसचे वकील नेमावे असे सुप्रीम कोर्टाचे अनेक दाखले. पण हे दाखले देत असताना आपल्याला 97चे आपले रिक्रुटमेंट रूल्स त्या ठिकाणी आडवे येते. आणि उभं राहून त्यावेळेस मी ती बाजू मांडली की साहेब 1997चे रिक्रुटमेंट रूल्स आपल्याला पहिल्यांदा अमेंडमेंट करावे लागेल. हे जजमेंट फक्त 50% प्रमोशनबद्दल बोलत आहे, राहिलेल्या 50% जागांबद्दल सायलेंट आहे. त्याच्यामुळे याचा फायदा घेऊन आपण ही गोष्ट केली पाहिजे. हे केलं असताना त्या जजमेंटमध्ये केवळ पिटिशनर्सलाच फक्त त्या ठिकाणी बेनिफिट दिलेला आहे. म्हणजे आजही जर 97चे रूल आपण अमेंड केले तर 100% जागा शासन बदलू शकतो. परंतु वळसे पाटील साहेबांनी त्यावेळेस मग जेव्हा माझं आणि मनुकुमार श्रीवास्तव साहेबांचा फार झाला त्या मिटिंगमध्ये आणि माझी बाजू उचलून कोणी जर धरली असेल तर लॉ अँड ज्युडिशियरीचे सेक्रेटरी नड्डा साहेब
आणि आता पुण्याला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहे संजय देशमुख साहेब जे आपल्या दारवाड्यातील ADG होते, त्या दोघांनी, आणि त्यांना साथ दिली शिंदे साहेबांनी, डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन. हे जे म्हणतात आहे साहेब की आपण करू शकतो आणि शासनाला ते पूर्णपणे पावर आहे. त्यावेळेस मग दिलीप वळसे पाटलांनी इंटरफेरन्स केलं आणि त्यांनी सांगितलं की मी सुद्धा LLM झालेलो आहे श्रीवास्तव साहेब, मलाही थोडासा फायदा कळतो. ज्यावेळेस 2 ओपिनियन या ठिकाणी झालेले आहेत तुमच्याच अधिकाऱ्यांमध्ये, लॉ ज्युडिशरी म्हणतो की अशा पद्धतीने करता येईल, तुम्ही म्हणता की करता येणार नाही, त्यावेळेस मला असं वाटतं की आपण आता हा बॉल AGच्या कोर्टामध्ये टाकूया. आणि म्हणून त्यांनी AGला त्या ठिकाणी संपूर्णपणे अधिकार वळसे पाटील साहेबांनी दिले. तर त्या मिटिंगमध्ये इमिजिएटली लिंबळे साहेब असं बोलले की मी जाऊन AGंना भेटतो. वळसे पाटील साहेबांच्या लक्षात आलं की याच्या पाठीमागचं काय त्यांनी होतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात AGंना भेटायचं नाही, मी AGला बोलून घेतो, AGंकडनं सगळी माहिती घेतो. पण एवढं सगळं सांगून सुद्धा लिंबळे साहेब हे त्या ठिकाणी AGंना भेटायला गेले. AGंचे 2.5 तास त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. हे मला संध्याकाळी 5:30 वाजता जेव्हा मी AGंना भेटायला गेलो त्या AGंनी सांगितलं की आत्ताच लिंबळे साहेब म्हणून. त्यांना सांगितलं की साहेब त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भेटायला जाऊ नका, तरी ते तुम्हाला भेटायला आले. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की राज्य शासनाचे तुम्ही मुख्य सरकारी अधिवक्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहात. तर राज्य शासनाला सक्षमपणे त्यांची बाजू मांडणारे, राज्य शासनाच्या विचाराचे असणारे वकील त्या ठिकाणी असले पाहिजे. नव्हे तर त्या ठिकाणी तुम्ही जे आता सध्या काम करत आहे त्याच्यामध्ये अनेक वकील हा पक्षाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यामुळे मग अडकता कुठला एखादा पदाधिकारी त्याचा दोष जरी नसेल तरी जोमाने त्या ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायची सोडून सायलेंट कुठेतरी भूमिका घेण्यात येते आणि मग आपल्या सरकारचा तोंड घाशी पडावं लागतं. ही संपूर्णपणे प्रक्रिया ही पूर्ण आता जवळपास 80% प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. परत एक काहीतरी त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण लालची शाहीमध्ये गुंडाळून ठेवल्यासारखं MPSCचं ओपिनियन घेण्यात यावं असं होम सेक्रेटरींनी त्या ठिकाणी शेरा मागवली. ज्याचा ऑन पेपर त्यांनी शेरा मागलेला असल्यामुळे गृहमंत्र्याला आता जबरदस्तीने न्यायलयाने त्या ठिकाणी MPSCचं ओपिनियन घ्यावं लागलं की ज्याची काहीच गरज नाही. ही गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी यांना आता अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या या कृत्यामुळे त्या ठिकाणी काम करावं लागतं. म्हणून थोडा उशीर होतोय. माझं एवढंच म्हणणं आहे प्रत्येकाला की पक्षाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतलेली आहे, परंतु या लाल शाहीतनं मार्ग काढत असताना अतिशय कठीण प्रवास आहे. या कठीण प्रवासामध्ये तुमच्या संयमाची आणि तुमच्या सहकार्याची साथ या ठिकाणी हवी. हे करत असताना आता मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, पत्रकार बांधव या ठिकाणी असतील तर आमचं थोडंसं वकिलांच्या संदर्भात चाललं त्याच्यामुळे या गोष्टी पेपरमध्ये किंवा नको अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण नोकरीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळेस कुठल्याही तालुक्याकरता कुठल्याही जिल्ह्याकरता नंबर ऑफ नोकरीज किती आहे असं कुठलीही मर्यादा त्या ठिकाणी दिल्या जाते. आणि एकेका तालुक्यामध्ये 30-30, 35-35 नोकरी या ठिकाणी नेमल्या जातात. कुठल्याही प्रकारे संख्येची मर्यादा नाही. मग राज्य शासनाची नोकरी नेमत असताना तालुक्याला किंवा एकच नोकरी असं का, असं कायद्यामध्ये कुठेही बंधनकारक नाही. पण ही गोष्ट मी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाला लक्षात आणून दिली की साहेब तालुक्याची लोकसंख्या, तालुक्याच्या लोकविस्तार करून कमीत कमी 10 नोकरी एका तालुक्यात, मॅक्सिमम तालुका मोठा जर असेल तर 25 नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 50 नोकरी. असं जर आपण राज्य सरकारनं त्या ठिकाणी केलं तर आपल्या पक्षाचा कार्यकर्ता वकील हा त्या ठिकाणी सन्मानजनक एखाद्या प्रकारच्या पदावरती काम करेल. सन्मानजनक पक्षाला सुद्धा त्याची मदत होईल. जे आपल्याला सांगतो माझा स्वतःचा वैयक्तिक एक किस्सा, आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना एक ॲफिडेव्हिट करायचं आणि ॲफिडेव्हिट करत असताना त्यांचा मला फोन आला की नोकरी आपल्याला पाहिजे. म्हणजे साहेब आपल्या पक्षाचा एकही नोकरी आता मुंबई हायकोर्टाच्या आजूबाजूला परिसरामध्ये नाही. ते म्हणाले आता काय करताय. मग एक सावंत मॅडम होते, त्या मॅडमला सांगितलं की मॅडम आपल्याला प्रदेशाध्यक्षांना तिकडे जायचं आहे, नोकरी करायची आहे, आपण येऊ शकाल का, आपण गाडीची व्यवस्था करतो. त्यांना माझा बार काउन्सिलच्या काय परिचय दिलेला होता. त्यांनी सांगितलं की 4,000 रुपये लागतात, 500 मीटरवरून ऑफिस, त्यांची तिथे गाडी येऊन त्यांना घेऊन जायला अर्धा किलोमीटरतून ऑफिसमध्ये 4,000 रुपये लागतील असं त्यांनी सांगितलं. म्हणलं साहेब ठीक आहे म्हणून मॅडम मला पाहतो तुम्ही 4,000 रुपये. आणि मग जेव्हा त्यांना कळलं की हे महत्त्वाचे मेंबर आहे त्यावेळेस ते आल्या, त्यांनी ते फ्री ऑफ चार्ज त्या काम केलं. परंतु सांगायचं
तात्पर्य एवढं की आपल्याला स्वतःचे हक्काचे नोटीस त्या ठिकाणी नसतील तर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला सुद्धा त्या ठिकाणी माफ व्हावे आणि म्हणून आपली माणसं कशी बसत आहेत त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे पक्षाने. मी त्या दिवशी पक्षाच्या लक्षात आणून दिलं की साहेब हे तर आपल्या हक्काचे असतात. एका फोनवर 10 नोटीस तुम्हाला या ठिकाणी आले असते. तुमचं जे काही पक्षाचं ॲटिट्यूड्स करायचे काय करायचे सगळं तुम्हाला करून दिलं. तुम्हाला माणसं शोधावे लागतात विधी व न्याय विभागामध्ये. याच्यावर लक्षात घ्या की आपल्याला किती आपण दुर्लक्षित या विभागाकडे ज्युडिशरीकडे किती या लिगल सेलकडे किती आपण दुर्लक्षित करतो. आता त्यांनाही अनुभव आलेले आहेत. अनुभवातून माणसं शहाणी होतात. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये तो त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण की ती कार्यक्षमता आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल असं मला वाटतं. लवकरच आपल्याला त्याची जी काही गोड बातमी आहे ती पण आपल्याला मिळेल. दुसरं सांगायचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाने सत्कारमूर्ती मनोज साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की ते आणि खरे साहेब यांचं दारव्याचं उदाहरण दिलं. मी माझा स्वतःचा वैयक्तिक किस्सा सांगतो की मी आज माझी आणि मनोज साहेबांची ओळख कशी झाली. एक 138चं अपील यवतमाळच्या न्यायालयामध्ये सुरू होतं. मी आरोपीकडनं होतं आणि सर कंप्लेनंटकडनं होतं अपील. सर माझ्या विरुद्ध बोलले. सरांचे माझे अनेक तारखांमध्ये एकमेकांसोबत आमचं बोलणं व्हायचं हे व्हायचं. त्यावेळेस मी बापाचे मेंबर नव्हतो. सरांची माझी ज्यावेळेस भेट झाली आणि योगायोगाने आमची केस सुरू असताना मला ज्यावेळेस बापा सिंगच्या संदर्भामध्ये उभं राहायचा योग आला त्यावेळेस सगळ्यात चांगलं प्रोत्साहन जर यवतमाळमधून दिलं असेल तर सरांनी. म्हणजे माझ्या विरोधी पक्षाचा वकील मला प्रोत्साहित करतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याचे आहात, तुम्ही हे केलं पाहिजे आणि तुम्ही जर पुढाकार घेत असाल तर संपूर्णपणे मी तुमच्या पाठीशी लागेल असं मनाक्षी साहेबांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. मनाक्षी साहेबांनी सांगितलं मी काही एवढा मोठा नाही साहेब, आपण तेवढे मोठे होतात नव्हे त्या पुरस्कारापेक्षा मोठे होतात. म्हणून बार काउन्सिलचे मी एकट्याने घेतलेला निर्णय नव्हता. प्रत्येकाचा अभ्यास करून बार काउन्सिलने त्या ठिकाणी पुरस्कारांची निवड केलेली होती. आपण त्या पदापेक्षाही मोठे होतात म्हणून त्या पदाकरता आपली निवड त्या ठिकाणी झालेली आहे. मी काही वेगळं आणि त्याच्यामुळे आपला हा जो यथोचित सत्कार बार काउन्सिलने केला आणि त्याचसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलने त्याची दखल घेऊन आज आपण या ठिकाणी सत्कार केला. आपण आम्हा सर्व तरुण वकिलांसाठी दीपस्तंभ आहात. आपण झालं सेठासाहेब झालं, अख्तर काका झाले, कृष्णसाहेब झाले, ही सगळी मंडळी जी आहे त्यांनी केलेलं काम हा यांचा अनुभव हा आपल्या सगळ्यांसाठी एक फार मोठी शिदोरी आहे. मी आणि जायभाई साहेब या आम्ही दोघांनी ठरवलं होतं नवीन बॉडी आली आणि आमचं दुर्दैव असं की कोरोना लागला. त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण जसं एक जीव व्हायला पाहिजे बार काउन्सिलमध्ये 25 लोक तसे जे झाले डिफरन्स ऑफ ओपिनियन थोडेसे झाले. राम जेठमल आणि साहेबांपासून ही जी काही आपल्या क्षेत्रातली जी दिग्गज मंडळी आहे यांचे वकिली क्षेत्रातले अनुभव वकिलांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ही याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती यूट्यूबवर टाकायची असा बार काउन्सिलने एक प्रस्ताव संपूर्ण फुल हाऊसमध्ये मंजूर करून घेतलेला होता. त्याला मूर्त स्वरूप द्यायचा आमचा मानस होता. त्याच वेळेस कोरोनाला नंतर राम जेठमल साहेबांचं निधन झालं. परंतु मग आपण असं ठरवलं की आता एक एक आपले हिरे या ठिकाणी विखरण्याच्या पूर्वी बार काउन्सिलने काहीतरी केलं पाहिजे. आता परवाच्या मीटिंगमध्ये 9 तारखेच्या मीटिंगमध्ये बार काउन्सिलने त्याला मान्यता दिली आणि अशा मनाक्षी साहेबांसारखे एकच दिग्गज जे एका लास्टमध्ये असं म्हटलं की तुम्ही फक्त हायकोर्टातल्याच वकिलांना सिनियर काउन्सिलचे गाऊन देता. हायकोर्टातल्या वकिलांपेक्षाही हुशार होते जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी काम करत आहे. त्यांचं नॉलेज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्या हायकोर्टाच्या वकिलाला लागेल अशा पद्धतीचं नॉलेज त्यांचं आहे. परंतु ते दुर्लक्षित आहे, त्यांना एक्सपोजर मिळालेलं नाही आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा एक ठेवा त्यांची साठवण त्यांचे अनुभव विचाराच्या माध्यमातून अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारकावून जमा करणार आहोत. त्याच्यामध्ये मी आपल्या जिल्ह्यातनं साहेबांचं सुद्धा नाव दिलेलं आहे की तुम्ही बघा की मनोज साहेबांनी केलेलं काम की जो व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना पक्षकाराचं हित जपतो. साहेबांनी किती पण मोकळेपणाने सांगितलं की आपलेच कलिग सांगतात की हे क्रिमिनल लॉयर नाही. साहेब आपला अनुभव आणि माझा अनुभव पण सारखाच आहे. उसरला माझे अतिशय जवळचे मित्र आहेत जे माझ्यासोबत रोज उठबस करतात. परंतु ज्यावेळेस पक्षकार येतो त्यावेळेस ते सांगतात की मुंबईलाच असतात ते पुसरला येतच नाही त्याच्यामुळे तुम्ही आणि मग अशा वेळेस ते जे मॅटर्स असतात की आता आपल्या वकिलीची टॅक्ट आहे त्यात दोष त्यांचा नाही आहे
त्याचा तो पक्षकार बनवण्याकरता जी कॉम्पिटिशन झालेली आहे त्या कॉम्पिटिशन स्पर्धेत निर्माण झालेली ती एक प्रकारची वकिलीचे जे काही नॅक्स असतात त्याच्यातली ती आता ॲडिशनल नॅक्स झालेली आहे. त्याच्यामुळे जो तो आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतो. पण हे काम करत असताना साहेब कितीही यवतमाळ कोर्टातला कितीही ज्युनियर कोणी मोठा झाला तर आपल्यासारख्या वकिलांचं प्रबुद्धी साहेबांसारख्या वकिलांचं शिक्षकांचं महत्त्व त्या कोर्टातलं प्रत्येक ज्युनियरच्या मनामध्ये आहे आणि ते कधीही कमी होणार नाही. ते ज्याला म्हणतो आपण व्यवसायातली जी स्पर्धा आहे ती चालूच राहणार, परंतु त्यांना आपलं स्थान माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ज्युनियर आपला आब राखूनच त्या ठिकाणी काम करतो आहे हे मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. नेताजींच्या बाबतीत सांगायचं झालं, नेताजींचा माझा संबंध कात्रजमध्ये आल्यानंतर झाला. घाटंजीला नेताजींनी किल्ला लढवला त्या ठिकाणी आणि त्यावेळेस कात्रजमध्ये पहिल्याही वेळेस आणि दुसऱ्या वेळेस दोन्ही वेळेस अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. हे करत असताना त्यांच्यामधला एक हुशार वकील मला त्या ठिकाणी जाणवला की भारतासोबतची जी आस्थापित आहे पण ते स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी जे पोटेन्शियल आहे. 3 वेळेस नेताजी त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय. त्यांना ज्या वेळेस समजलं की एक अतिरिक्त क्वालिफिकेशन पण याच्यामध्ये पाहिजे असतं त्यावेळेस त्यांच्याकडे शिफारस करण्याकरता कोणत्या दुसरा व्यक्ती नव्हता. त्यांनी मला विनंती केली की तुम्ही माझी माझ्या त्या ठिकाणी म्हणणार. मी नेताजींच्या बाबतीमध्ये ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलं, पण तो दुर्दैव आहे दुसऱ्या कुठल्या तरी एका व्यक्तीचे त्या ठिकाणी शिफारस दुसऱ्या कोणीतरी केली आणि म्हणून नेताजींचा म्हणजे जो माणूस डिस्ट्रिक्ट जज करता फिट माणूस आहे त्यांना त्या ठिकाणी त्या पोस्टला मुकावं लागलं. परंतु मला असं वाटतं नेताजी की एक कहावत आहे, जो होता है चेक लिया, की यवतमाळ जिल्ह्यातला एक चांगला तगडा वकील म्हणून आहे. जे अनेक वकील असे आहेत ज्यांनी हायकोर्ट जजची त्या ठिकाणी नाकारली की मला माझ्या वकिली क्षेत्रामध्ये मात्र उज्ज्वल भवितव्य करायचं आहे. मनाक्षे साहेबांसारखंच एक मोठं व्यक्तिमत्व आपलं पुढे उदयाला येणार आहे. हीच कदाचित परमेश्वरी त्या ठिकाणी इच्छा असेल. त्याच्यामुळे तुम्ही जज नाही ते चांगले वकील म्हणून तुम्ही पुढे या असं नियतीला वाटत असेल म्हणून त्या ठिकाणी असं म्हणून पॉझिटिव्ह थॉट घेऊन आपण त्या ठिकाणी काम करत होते असं मला वाटतं. आता द्विवेदी साहेबांचा या ठिकाणी मी त्यांचा संग्रह बघितला की एक माणूस सरकारी कर्मचारी म्हणून जर विचार केला तर मी भली माझी नोकरी भली आणि आपला याच्यामध्ये आपण खुश असतात की बाबा मला महिन्याला पगार मिळतो, सकाळ संध्याकाळ आपलं गाव मिळता झाला की आपल्या कुटुंबासोबत आपण आपला वेळ घालू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपला छंद काय आहे तो छंद वाढवण्याकरता काय करावं लागतं हे जर आपण बघितलं त्यांचं उदाहरण की त्यांच्याकडे आता मी आल्यानंतर त्यावेळी बघितलं त्यांचा संग्रह 150 रुपयाचं नाणं 125 रुपयाचं नाणं त्या ठिकाणी त्यांनी विकत घेतलेलं. त्याची किंमत 4,337 रुपये गव्हर्नमेंटने कोट केलेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी ते नाणं काढलेलं होतं शासनाने. ते नाणं त्यांनी विकत घेतलं आणि 4,337 रुपयाचं नाणं 1400 रुपयाचं नाणं एवढ्या मोठ्या किमतीला विकत घेतलं. केवळ कशासाठी? फक्त आपली एक हॉबी, आपला छंद जपण्याकरता. जी माणसं ध्येयवेळी असतात यांना त्याचा छंद होता, त्याचं ध्येय होता. त्यांचं कलेक्शन जर बघितलं फार मुघल काळापासून आजपर्यंतचे संपूर्ण नाणे त्यांच्या या याच्यामध्ये संग्राम आपल्याला बघायला मिळतात. खरोखर तुम्ही जे काम केलं अतिशय उल्लेखनीय असं काम आहे. याच्याकरता म्हणून आपल्या यवतमाळची जे काही सोशल मीडिया आहे त्यांनी सुद्धा आपली दखल घेतली पाहिजे. माझी आपल्या यवतमाळच्या कुटुंबांना भगिनींना विनंती आहे की आपले कॉन्टॅक्ट वापरून आपण त्या ठिकाणी काम यांचं द्विवेदींचं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या दाखवून दिलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा ठेवासुद्धा आहे. एक पुस्तकला दीपक भाऊ असेगावकर म्हणून आहेत, त्यांना अशा पद्धतीचा एक छंद आहे. पोस्टल स्टॅम्पच्या बाबतीत असेल, मतांच्या बाबतीमध्ये असेल, वेगवेगळ्या ह्याच्या तर त्यांनी सुद्धा मीडियाला त्या ठिकाणी सांगून हे त्यांचं एक स्वतःचं एक चांगली त्याला म्हणतो एक्सपोजर संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी मिळवलं होतं. काय आता आजकाल प्रेझेंटेशनचा जमाना आहे आणि थोडंसं आपण पुढाकार घेतल्याशिवाय लोक त्याची दखल घेत नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी आम्ही सगळे वकील लोक पुढाकार घेऊ आणि तुम्हाला निश्चितपणे राज्य पातळीवर त्या ठिकाणी तुमच्या कार्याची दखल होईल अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तिसरे आपल्या कार्यक्रमाचे सत्कार नतीजे आहे विजय कुमार राऊत ते आमचे न्यायालयीन कर्मचारी आहेत. त्यांनी सुद्धा या आपल्या न्यायालयाच्या कामकाजाच्या व्यापामध्ये पदव्युत्तर शिक्षणाची त्या ठिकाणी पारंगत त्यांनी केलेलं आहे.
खरोखर एक अभिमानास्पद आहे. कारण की एकदा आपण एकदा एज्युकेशनमधून बाहेर पडलो, नोकरीला लागलो की नंतर मग आपण उच्च शिक्षणाकरता बघत नाही. परंतु आपल्या विदर्भातलं एक अनमोल व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीकांत जिचकार साहेब हे आपल्या सर्वांसमोर एक आदर्श आहे. 21 डिग्र्या घेतलेला माणूस, त्या ठिकाणी IAS झालेला माणूस, तो सोडून त्यांनी राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. आपण आपलं काम करत असताना आपण अजून आपल्या शिक्षणामध्ये भर टाकावी हा जो तुम्ही केलेला तुमचा जो प्रयत्न आहे तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये त्याबद्दल मी आपलं हार्दिक आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. नंतर महत्त्वाचं म्हणजे आता आणखी 2 आजची सरकार मूर्ती कोरोना योद्धा भागवत साहेब आणि मुंडे साहेब, या दोघांचं खरोखर ज्यावेळेस मुलं आपल्या आईवडिलांना हात लावायला तयार नव्हते त्यावेळेस आपण पेशंटची रुग्णांची केलेली सेवा प्रत्यक्षात त्या डेड बॉडीज उचलणे, रुग्णांना रुग्णालयामध्ये नेणे, हे काम ते तुम्ही दोघांनी केलेलं आहे. याची तुलना कुठल्याही किमतीशी होऊ शकत नाही. ज्याला म्हणतो अविस्मरणीय असं काम आहे. आपण वर्तमानपत्रात बघितलं की 2,500 करोडचा मालक असलेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक नगरसेवक ज्यावेळेस मृत्युमुखी पडला त्यावेळेस त्याच्या घरी निरोप दिला. मुलांनी त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला की तिकडेच त्यांचा अंत्यसंस्कार आपण उठून टाकावा, आम्ही कोणीही त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे एवढी मोठी संपत्ती त्या माणसाने कमवली. 2,500 कोटी ज्या मुलांसाठी त्यांनी कमवून ठेवले, ते मुलं जर आपल्या वडिलांना त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी यायला तयार नसतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण दोघांनी केलेलं जे काम आहे ते काम बरोबर वाखाणण्यासारखं आहे. आणि त्याबद्दल मी आपल्या दोघांचं आणि त्याची दखल तुमच्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी आज आपला सत्कार या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल त्यांचं तुम्ही या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण त्याची जी उपस्थिती आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगतो. यवतमाळ जिल्ह्याच्या कार्यक्रमाच्या हिशोबाने आजची उपस्थिती अतिशय वाखाणण्यासारखी. कारण ज्युडिशरीमध्ये काम करत असताना आपला कामातला व्याप आपण सोडून या ठिकाणी येतात. इथं बसलेला प्रत्येक वकील हा प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे. मी नाव घेणार नाही. माझ्या आधीचे एक पदाधिकारी जे प्रदेशावर काम करायचे ते नॉन प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट होते. आणि ज्यावेळेस माझी निवड करायची होती त्यावेळेस मी पर्टिक्युलरली पक्षाच्या नेतृत्वांना सांगितलं की लिगल सेल म्हणत असाल तर याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटच मी घेऊ. तुम्ही संख्या मला सांगायची नाही की 100 असले पाहिजे. मग तो नॉन प्रॅक्टिसिंग आम्ही तर 200 आलो. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटचा लिगल सेल असेल तर पक्षाला त्याची मदत होईल. पक्षाला तुम्हाला कायदेविषयक काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटच देऊ शकतो, नॉन प्रॅक्टिसिंग देऊ शकत नाही. आणि हे सतत त्यांना मी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला क्वालिटी द्या, आम्हाला क्वांटिटी नको आणि खरोखर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट द्या. त्या निमित्तानं आपण सगळेजण आपल्या व्यापामध्ये सगळ्यांनी वेळात वेळ कमी काढलेला आहे. त्याची फलश्रुती सांगतो तुम्हाला. परवाच्या दिवशी एका ट्रायब्युनलवर नेमणूक करायची होती. एक आपले तेच माजी पदाधिकारी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले. मी होतो त्याच्यासोबत बसलेला. पक्षाने इंटरव्ह्यू घेतला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का तुम्ही तर आम्हाला कधी कोर्टात दिसले तर तुम्ही तर पक्ष करायलाच फिरत होते दिसत पांढरे कपडे करून. आणि म्हणून त्यावेळेस त्यांना त्यांचं महत्त्व कळलं की मी जर प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट असतो तर असा प्रश्न पक्षातर्फे मला त्या ठिकाणी विचारला गेला नसता. आणि मला म्हणाले की तुम्ही याला 3 प्रश्न विचारा प्रॅक्टिसला. तर ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ असल्यामुळे मी ती वेळ येऊ दिली नाही. त्यांना सांगितलं की साहेब ठीक आहे, कदाचित त्याच्यामध्ये हे असेल, आपल्याला करायचं की नाही करायचं त्याचा अपमान पण करू नका. त्याच्यामुळे तो विषय त्यांनी त्या ठिकाणी बाजूला ठेवला. त्याच्यामुळे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटचं महत्त्व किती आहे हे आणि त्या प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटनी आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसमधनं वेळात वेळ काढून येणं हे सुद्धा अतिशय मोठी गोष्ट आहे. तुम्ही सर्वजण आपला वेळ दिला. वास्तविक पाहता आपल्याला शनिवार रविवार आजकाल कामकाजाला आपल्याला कमी पडत आहे. हे सगळं सोडून तुम्ही सर्वजण आले. राजूभाऊ सारखं व्यक्तिमत्व जे आता सगळ्यांनी आपल्या भारतात सांगितलं की इतके बिझी लॉयर आहेत, क्रिमिनल लॉयर आपण सगळेजण जाणतो, पण ते सुद्धा वेळात वेळ काढून आज त्यांनी एवढा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. म्हणजे आपण जो काही वेळ या ठिकाणी देतो आहोत हे पक्षाकरता दिलेली पावती आहे आणि पक्षाकरता दिलेलं तुमचं जे काही योगदान आहे हे महत्त्वाचं योगदान आहे. आणि म्हणून परवाच्या दिवशी पुण्याला ज्यावेळेस आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेस पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणून ते पुण्याचे महापौर होते. आणि ते जनरल कार्यकर्ता आणि वकील याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक करायला तयार नाही. त्यांनी सांगितलं की मला हे शहराध्यक्ष मान्य नाही.
म्हणलं का म्हणलं तर ती म्हणाली की मी फोन केल्यानंतर ते येत नाही. मी त्यांना सांगितलं की साहेब आज तुम्ही पक्षाचे शहराध्यक्ष, तुमच्यापेक्षाही मोठे मोठे व्यक्तिमत्व त्यांच्याकडे लाईन लावून बसलेले असतात, त्यांचा वेळ द्यावा म्हणून. तो माणूस स्वतःचं ऑफिस सांभाळून तुमचं पक्षाचं शहराध्यक्षपद स्वीकारतो लक्ष्मण राणे. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण बाहेर जाऊन 10 लोकांना सांगू शकतो की लक्ष्मण राणे माझ्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, किंवा 10 वकील तुमच्यासोबत जुळतात. तो माणूस तुम्हाला बाकीच्या जनरल कार्यकर्त्यासारखा वेळ देत नसेल, तुमच्या ऑफिसमध्ये येऊन हजेरी लावत नसेल, तुमच्या ऑफिसमध्ये येऊन हजेरी करत नसेल, परंतु पक्षावर ज्या ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस तो माझा वकील पक्षाच्या संकटकाळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहील, त्याची ग्वाही मी आपल्याला देतो. समोर करणाऱ्या माणसांना तुम्ही त्या ठिकाणी भाव देऊ नका. खरोखरची तुमच्या पक्षासाठी कामं करणारे आहेत त्या माणसाला तुम्ही किंमत द्या. हे ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस ते शहराध्यक्ष डोळ्याचे नरमले आणि त्यांना म्हटलं वकिलांमध्ये आणि जनरल कार्यकर्त्यांमध्ये फरक करणं शिका. वकील हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे आपल्या लिगल सेलच्या आयडेंटिटीबद्दल, आपल्या लिगल सेलच्या सन्मानाबद्दल त्या ठिकाणी काळजी घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आपणही त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपणही आपली डिग्निटी, आपलं स्टेटस मेंटेन ठेवून वागलं पाहिजे. कोण काय म्हणतं आणि कोण कशासाठी काय करतं त्याला आपण काहीही करायचं नाही. बाबांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर कोणीतरी आपल्या जिल्ह्याच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काहीतरी कोणाला न विचारता लिगल सेलचं काही न घेता, माहिती न घेता अचानकपणे नाव घेतले होते. घाडे साहेब आपल्या प्रदेश कार्यकारिणी आहे. घाडे साहेबांचं नाव त्या ठिकाणी करण्यात आलं जिल्हाध्यक्ष म्हणून. अरे तुम्ही कोणाला विचारलं, कोणाला सांगितलं? त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्हाला असं करता येणार नाही. हस्तक्षेप तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये नाही करता येणार. आमचे वकील लोकांना सन्मानाने तुम्हाला वागवलं पाहिजे. असं कुठल्याही प्रकारे असं तुम्ही निसर्गाने निर्णय घेता आणि असं काम करता असं चालणार नाही. यावेळी त्यांना सांगितलं आणि म्हटलं मी मग वरती सर्वोच्च न्याय जे आपण नेते आहेत त्यांच्याकडे मी तक्रार करणार. ज्यावेळी सांगितलं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी आपल्या याच्यामध्ये लिगल सेलमध्ये हस्तक्षेप आम्ही करून घेणार नाही. लिगल सेलची तुम्हाला त्याच वेळेस मदत होईल ज्यावेळेस पक्ष तुम्हाला आम्हाला आवाज नाही. आमची वकील लोक सगळी कामाचे आहेत, सगळी कोर्टामध्ये असतात. कोर्टाचा व्याप सांभाळून पक्षाचा व्याप त्या ठिकाणी ते सांभाळतात. पक्षाबद्दल आत्मीयता आहे, पक्षाच्या नेतृत्वाबद्दल आत्मीयता आहे, म्हणून ते आज आपल्या पक्षाची जोडलेली आहे. आणि आणखी नवीन मुलं, नवीन यंग लॉयर सुद्धा आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. आपण आज सगळेजण आला, आपला अमूल्य कसा वेळ दिला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लिगल सेल करते मी आपल्या सर्वांच्या एकदा आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, आपण आपल्या कार्यक्रमाने आणि मला आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आपल्या बाबा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आशिष देशमुख सरांनी आपल्याला स्मार्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. विनंती करते की त्यांनी आधार प्रदर्शन करावं. मानसी अंबाईचे आयडी एनसीपी लिगल सेलचे अध्यक्ष श्री बाबाराव चौधरी साहेबांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज रोजी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आपल्या सर्वांचे आवडते नेते श्री आशिष देशमुख साहेब, जे की एनसीपी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच सर्व वकिलांचे बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा येथील सदस्य त्यांच्याकडे आहे आणि दुहेरी नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आपलं अध्यक्ष सत्कार योग्य. आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती श्री ॲडव्होकेट महाराष्ट्र सर, ॲडव्होकेट शेखर यांच्या सत्काराबद्दल मला खरं 2 शब्द बोलायचं होतं. बोलते आता. माहिती आहे मला बुद्धांच्या सगळ्यांना जास्त वेळ नाही घेतात. थोडं सांगते की शेतामध्ये झाडाबाग करण्यामुळे मी जेव्हा न्यूट्रिशन प्रॅक्टिसमध्ये आले तेव्हा शेतात मला देखील विचारले की सांगा एखादे काय सल्ला मला सांगतो की क्रॉप कशी करायची, क्रिमिनल केस आहे आणि कधी कधी चक्क ती सल्ला अंमलात आणायची आणि क्रॉप करायची. एकदा मला त्यांनी असं विचारलं की मला 324मध्ये क्रॉस करायची आहे, तू मला मार्गदर्शन कर. आता सर्वांची मीटिंग घेतली त्यांना सवय असल्यामुळे मला वाटतं की तुम्ही एवढं सिरियसली न घेता त्यांना एक सल्ला दिली की सर तुम्ही अशी क्रॉस करायची. मग जेव्हा
भाडेकरूनही धर्मात त्याला दगड विकून मारला होता. एवढी 24ची केस होती. आणि त्यामध्ये शेतासाहेबांनी मला विचारलं की क्रॉस कशी करायची आणि मला बसवलं देखील. आता क्रॉस आहे तू बस. मग मी बसले. आमचं असं ठरल्याप्रमाणे क्रॉस त्यांनी सुरू केली. सर आठवत आहे का शेतासाठी त्रास सुरू केली त्यांनी. आणि एक प्रश्न त्यांनी विचारला. आमचा डिफेन्स होता की भाडेकरूंनी घरमालकाला जे मारलं होतं तर आमचा डिफेन्स असा. ते मला सांगितलं त्यांनी की मला रटा डिफेन्स घ्यायचा नाही आहे. तुम्ही बा पडले आणि तुम्हाला लागलं वगैरे असा डिफेन्स नको आहे. मला डिफेन्स असा हवा आहे की जो रट्टा नसला पाहिजे. मला एखादा नवीन डिफेन्स सांग. आपण सर्वच जे ज्युनियर होतो, ज्युनियर वकील लोक कसे खतरनाक असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्युनियरशिपमध्ये सल्ला काय द्यायची काय घ्यायची आपण एक तेच असतो. माझी सल्ला सरांनी ऐकली आणि क्रॉस केली घरमालकाने की तुमच्या दोघा पती पत्नीचं भांडण झालं आणि तुमच्या पत्नीने तुम्हाला जर अटक केला. आता PR देशमुख जज होते तर ते म्हणाले की शेतकरी हा डिफेन्स जो आहे तो सजेशन दिलं त्यांनी, जास्त क्वेश्चन नाही केला. तो विषय पण फार हुशार होता. त्यांनी शेतासाहेबांना उत्तर देता एक प्रतिप्रश्न केला की वकील साहेब तुमची पत्नी तुम्हाला मारते. आता साहेब पण तेवढे मिश्किलपणे बोलले. ते म्हणाले हो माझी बायको मला रुचत नाही. आता देशमुख साहेब म्हणाले की म्हणे काय शेतकरी तुम्ही उलटपासून त्यावेळी देखील मुश्किलपणा करता आणि म्हणजे अशी जोक विनोद करत होता. साहेब शेतासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला. साहेब तुम्हाला असं तर नाही वाटत नाही की मला जो प्रतिप्रश्न विचारला तो तुम्हाला विचारेल, कारण सरकारी वगैरे भूमिका साहेब करत होते त्यावेळेस. अशा पद्धतीने न्यायालयीन वातावरण देखील तणावपूर्ण वातावरण देखील हलकं होतं त्यावेळेस. शेतासाहेबांना आमच्या मला एक आनंदी सवय आहे. दुसरी गोष्ट मराठी साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे 2004 पासूनही मराठी साहेबांकडे माझी होती. कुठलीही अडचण सिरीजची असो सिनियरची असो मॉर्फची असो कुठलीही अडचण मी प्रॉपर सल्ला मराठी साहेबांशीच घेते. मागील वर्षी दादा न्यायालयात आले आणि मला म्हणाले की मला एका CI मध्ये अर्जंट हिअरिंग करायचं आहे. दादाच्या वकिलांनी ती केस ड्राफ्ट केली होती. सर गेले आणि हिअरिंग करायला त्यांनी सुरुवात केली. हिअरिंग झाली, बाहेर आले आणि मला पुन्हा भेटले. म्हटलं सर काय झालं तुम्ही खूप ट्राफिक चेहऱ्याने बोलून जाईल. सर म्हणाले की पूर्ण हिअरिंगमध्ये मला कोर्ट एकच प्रश्न विचारत होता की या दाव्यामध्ये कुठे कॉज ऑफ ॲक्शन दिलेलं नाही. शेवटपर्यंत कॉज ऑफ ॲक्शन कुठेच नाही आहे आणि मी तरी हिअरिंग केलं. मला काही वाटत नाही की आपल्या बाजूने तो निर्णय घेईल. तर मग पण म्हटलं मग काय झालं आधीच तर त्यांनी मला एक चूक केली होती मॅडम. मी त्यावर हँडलिंग करत नाही. कोर्टाने जेव्हा विचारलं की कॉज ऑफ ॲक्शन कुठे आहे तर मी त्यांचा डिफेन्समध्ये ते त्यांची जे जो व्याख्यान असता केसमध्ये तो त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने त्या केसमध्ये हिअरिंग संपलं. दुसऱ्या दिवशी मी ऑर्डर बघितली PR साहेबांना मिळाला. मनाक्षे साहेबांच्या उपस्थितीची ती जादू होती आणि त्यांच्या अभ्यासाचा आणि त्यांच्या वकिली क्षेत्रातील जो प्रवास आहे त्याचा तो परिणाम होता आणि ते PR साहेबांच्या अशा पद्धतीने आपले जे सिनियर आहेत त्यांच्या वर्गात आपल्या शिरावर नेहमी असले परमेश्वर त्यांना आरोग्य आयुष्य लाभू देते. त्याचप्रमाणे मी शंकरभाऊ आगरकरांना पर्सनली ओळखते. माझ्या केसमध्ये मी साक्ष देखील दिली होती. त्यांनी कोरोना काळात आणि नानाभाऊ धुळेंनी कोरोना काळात केलेली कामगिरी ही खरोखर मुलाची स्वतःची जीवाची पर्वा न करता शासकीय कर्मचाऱ्यांना मदत करणे, त्यानंतर मुलांची सेवा करणे जे की त्यांच्या ड्युटीमध्ये नाही आहे त्यावेळेला जाणवलं तरीसुद्धा त्यांनी ते एक सामाजिक कर्तव्य म्हणून पार पाडले. हे खास कौतुकास्पद आहे. आमच्या लिगल समितीच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. त्यानंतर DOD साहेब त्यांनी जे नाण्याचं परीक्षण केलं आहे. माझं असं म्हणणं आहे की छंद जो आहे तो तुम्हाला आयुष्यातील सर्व तणावापासून एखादा छंद जर तुम्ही जोपासला आणि छंदसुद्धा इतका असावा की तो वेळेपणाचा कळत जातो त्या छंदाने. अशा पद्धतीने यांनी ते करेक्शन केलेलं आहे. स्वतःच्या शिक्षणाला भूखंड देऊन आणि हातावाटा छंद त्यांनी जोपासलेला आहे. त्याबाबत सुद्धा त्यांचं मी सुद्धा मनापासून कौतुक करते. आमच्या लिगल सेवेने केलेलंच आहे. त्यानंतर या कार्यक्रमात आपले नेताजी राऊत त्यांनी जिद्दीने सांगितलं की मी तालुक्याच्या ठिकाणी मी प्रॅक्टिस सुरू केली.
परीक्षा पास केल्या पण त्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. तरीसुद्धा त्यांनी आशेचे सगळ्यांनी म्हटलं की ते उत्तम वकील होतील आणि ती गोष्ट खरी आहे. जो होता आहे अच्छे के लिए होता आहे. त्यामुळे माझ्या पण त्यांना भविष्यकाली शुभेच्छा आहे की ते अतिशय उत्कृष्ट वकील म्हणून वकिलास येतील अशी अपेक्षा करायला आपण तिथे ठेवू. त्यानंतर या संस्थांचे अध्यक्ष श्री पवन देसवाल यांना सुद्धा मी थोडी ओळखते कारण ते दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला एक संगीताचा कार्यक्रम आयोजित करतात आणि अतिशय सुंदर आयोजन असते त्या कार्यक्रमाचा आम्ही दरवर्षी आवर्जून सुद्धा असतो. त्यांनी सुद्धा आमच्या लिगल सेवा खूप सहकार्य केलं, उपलब्ध करून दिली. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर ॲडव्होकेट विजय देशमुख साहेब, ॲडव्होकेट गजानन खेरकर साहेब, ॲडव्होकेट श्री राजू साबळे साहेब आणि ॲडव्होकेट श्री सदानंद आणि त्यांनी सरकारचे दादा प्रमुख पाहुणे म्हणून देखील हजर राहिले. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं आज रोजी या कार्यक्रमात न्यायालयीन कर्मचारी, माझे वकील बंधू, माझ्या भगिनी आपलं बिझी शेड्यूल असून सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, प्रतिसाद दिला, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून अत्यंत राहिले. त्यांनी आम्हाला आजची परिस्थिती सांगितली, राजकीय परिस्थिती काय आहे आणि लिगल सेलची महत्त्वाची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आज रोजी कार्यक्रमात माझं काही कुठून नावं करून गेलं असेल तर माफ करा, पण सगळ्यांचे मनापासून आभार. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दिली. सर्व वकील मंचावरील उपस्थित मान्यवर आणि आसनाने असलेले उपस्थित मान्यवर सर्वांचे स्वागत करते आणि हा कार्यक्रम संपला. आता कार्यक्रम